हा बस का एक साथ बैठ सावधान जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संत तुकाराम महाराज आजचा विषय आपला संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बरोबर काल वाजत होता म्हणून आपण अभ्यास घेऊ शकले नाही सगळे मुलं त्या वाजाच्या ठिकाणी होते बरोबर की मी तर येऊन गेला आपण फक्त प्रार्थना घेतली आणि चालले गेले भाऊ मग काय करा 3 मुलांमध्ये शिकवत जमतं का ते आजचा विषय संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल संत तुकाराम महाराज हे काही कमी म्हणायचे व्यक्ती नव्हते बरोबर त्यांचा जन्म 21 जानेवारी 1608 मध्ये त्यांचा जन्म 21 जानेवारी 1608 मध्ये त्यांचं गाव होतं देहू आता हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं आणि पुणे महाराष्ट्रामध्ये येतं बरोबर त्यांचं पूर्ण नाव होतं तुकाराम बोलोबा आंबिले म्हणजे मोरे मी प्रश्न विचारून भूमी हो काय चालू तुमचा इशारा सांग बरं तुकाराम महाराजचं पूर्ण नाव काय होतं तू सांग भूमी सांगेन फक्त भूमी काय लिहितात बाहेर सांग ना मग दिशा मंदिर त्यांचं नाव होतं तुकाराम बोलोबा आंबिले म्हणजे मोरे परत त्यांच्या गुरूंचं नाव होतं केशव चैतन्य हा त्यांच्या पत्नी होत्या रखुमाबाई किंवा आवलीबाई त्यांना आवली प्रेमाने सुद्धा आवली म्हणत त्यांचे शिष्य होते संत निळोबा संत बहिणाबाई आणि संत भगवान बाबा कोण कोण सांगितलं संतबाई निळोबा संत बहिणाबाई आणि संत भगवान बाबा बहिणाबाई कोणत्या बहिणाबाई चौधरी बरं ते गाणं नाही त्यांचं बहिणाबाई चौधरीचं गाणं काळ्या मातीत बरोबर हे त्यांचे शिष्य झाले परत त्यांचे कार्य काय होते समाज सुधारण्याचे परत ते कवी पण होते आणि एक थोर विचारवंत आणि एक लोक शिक्षक पण होते बरोबर अशा प्रकारचे त्यांचे कार्य होते त्यांची अपत्य समजतं का अपत्य म्हणजे काय बरोबर काय अपत्य म्हणजे काय अपत्य त्यांच्या अपत्यांची नाव होते एक होता नारायण महादेव विठोबा आणि एक मुलगी होती भागू नावाची बाई भागूबाई भागू नावाची मुलगी परत वैद्य संत तुकाराम महाराजांच्या आईचं नाव होतं कनकाबाई कनकाबाई किंवा आणि वडिलांचं नाव होतं बोलोबा आंबिले परत साहित्य रचना जर सांगायची असली तर तुकारामांची गाथा हे साहित्य रचना झाली वारकरी संप्रदायाचे कडस म्हणून ओळखले जाते संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचे कडस म्हणून ओळखले जाते बरोबर 8 मिनिटं खाली बस ना हे बा मी काय हे बोल ना तुम्ही इकडे पहा ना तिकडे बाई दिवसभर पाहतो तुम्ही झालं संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचे कडस मानले जाते कडस समजतो म्हणाले काय कडस वरचं घुमट कडस माहिती का मंदिराजवळ कडस राहते का आपल्या मंदिरांनी कडस राहणार परत जगद्गुरु पद मिळवणारे संत तुकाराम महाराज जगद्गुरु उपाधी जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उपाधी भेटली महामानव बोधिसत्व तरी त्यांना जगद्गुरु सुद्धा म्हणता येतं परत संत तुकाराम महाराज हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत होते कितव्या शतकातले तुम्ही कितव्या शतकातले बोलाय काय माहिती मग ते ध्यान ऐकून कपाशीत का घरी 17व्या शतक हे कितवं शतक चालू आहे बरोबर 17, 18, 19, 20 2024 चालू 20ावं शतक चालू बरोबर 20ावं संत तुकाराम महाराज हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. हे बा मी प्रश्न विचार बरं मग तुम्ही ध्यान घेऊन
शरद असं पण ये ना एकच ठिकाणी परत काय थंडी मा बसाळ रे. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा हा धाकटा भाऊ होता. संत तुकाराम महाराजांना 2 भाऊ होते. एकाचं नाव होतं सावजी, एकाचं नाव काय होतं? आता सांगितलं ना मी. एकाचं नाव सावजी होतं आणि एकाचं नाव काय होतं? कान्होबा. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा हा धाकटा भाऊ होता. बरोबर. 17व्या शतकात सामाजिक प्रबोधन त्यांनी करून ठेवले. बरोबर. सामाजिक प्रबोधन. परत त्यांचे कार्य समाज सुधारण्याचे. ते एक कवी पण होते, विचारवंत पण होते आणि लोक शिक्षक पण होते. हा, त्यांचा व्यवसाय होता वाणी. व्यवसाय काय होता? वाणी. त्यांचा एक अभंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळली ती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे एक झाड वेली यांच्याबद्दल त्यांनी गाणं रचलेलं होतं. बरोबर. तुकाराम महाराज वृक्ष वेलींवर आतोनात प्रेम असलेल्या तुकाराम महाराजांनी हा अभंग रचला होता. सांग बरं भूमिका मी कोणतं अभंग गायला ना? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे अडविती. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा ते त्याची देव जाणावा. अशा अभंगातून तुकारामांनी आपल्या समाजाला महाराष्ट्राची संस्कृती घराघरात पोहोचवली. तुकाराम महाराज एक थोर समाजसेवक होते. ते नुसतं देव धरून बसत का नाही, समाजाच्या विकासासाठी त्यांनी अनेक अभंग रचले. त्या अभंगातून लोकांना सांगत तेव्हा की तुम्ही अशाच्या पद्धतीनं वागा. तरी बी लोक ज्या ढंगावर होते त्याच ढंगावर चालले. बरोबर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा ते त्याची देव जाणावा. कोणाला आहे का अभ्यास? गाणे गिनाशी ना अभंग कोणाच्या धड्यामध्ये नाही आहे कोणाला अभ्यास? जे का रंजले गांजले अशा अभंगातून तुकारामांनी आपल्या समाजाला महाराष्ट्राची संस्कृती घराघरात पोहोचवली. त्यांच्या अभंगांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी समाज सुधारण्यासाठी समाजातून अंधश्रद्धा कायमची नष्ट करण्यासाठीचे नेहमीच आपल्या कार्यातून मार्गदर्शन केले. परत आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा चालू आहे. बरोबर की नाही? मग त्यांनी असं तोंडी त्यांनी असं तोंडी न सांगली तर त्यांनी अभंगातून म्हणलं. बरोबर की नाही? तुमचं काही लक्ष दिसत नाही. मला कोण येतं कोण जातं सगळं त्यांच्याकडेच पाहायचं तुम्ही. अरे काय लाखो आपल्या शाळेले दरवाजेनी खिडक्यानी पण मग तिकडे नको जायला पाहिजे. 4 भिंत पाहिजे ना. बरोबर की नाही? अभ्यास करायला पहिले लोक झाडाखाली अभ्यास करत. बरोबर की नाही? तरी मी ते एक नजर लावून त्यांच्या कुटुंबाकडे बरोबर लक्ष देऊन नाही. तुमचं तर काय आलं का चालू राहतं. त्यांनी आपल्या अभंगातून सामान्य लोकांमध्ये समाज प्रबोधनाचे बीज रोवले. समाज प्रबोधनाचे बीज रोवले. बीज म्हणजे सुरुवात झाली बा. बीज म्हणजे आपण जसं पेरणीचं काम करतो त्याप्रमाणे. हा, आता प्रश्न विचार तुम्ही सांगायचे. सांगा संत तुकाराम महाराजांच्या गावाचं नाव. गाव वाचून तरी सांगा. येली तुमच्या समोर येली. संत तुकाराम महाराजांच्या गावाचे नाव. हा देव आहे का ते? तुला वाचता सांग. देहू पुणे महाराष्ट्र. देहू हे गाव आहे. पुणे त्या गावाचा जिल्हा आहे आणि महाराष्ट्र त्या जिल्ह्याचं राज्य आहे. बरोबर. हा सांगा. संत तुकाराम महाराजांची शिष्यांची नावे कोणती कोणती शिष्य होती सांग ना. संत निलोबा, संत बहिणाबाई आणि संत भगवान बाबा. आता भूमिका तू सांगेल. संत तुकाराम महाराजांची कार्य नाही वाचता येत तुला.
12वी जाते का 11वी जाते तू नाही मग असं जाऊ दे ते नाही बी दिसलं पण माझ्या तोंडानंतर ऐकलाच नव्हतं ना त्यांना काय काय कार्य केलं त्यांची कार्य काय संताप झाला सांग बरोबर त्यांचे कार्य समाज सुधारक होते कमी पण होते विचारवंत पण होते आणि लोक शिक्षक पण होते हा लोक शिक्षक समजतं का लोकांचे शिक्षक हा तसं सांग बोले तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय होतं वाचता येतं ना चल यांच्यावरून व्हिडिओ टाकतं आता समोरून हा ते बरोबर सांगतो सांग बरोबर आवली हा बरं बाय रे बोल्या बरं बाय काय सर मोठे का आता फटाफट उत्तर सांगत जा तुमचे व्हिडिओ तुमच्या सर लोकांपर्यंत पोहोचून राहिले मग सगळे हा संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव सांग संतांना सांगू दे वडिलांचे नाव वडील बाप जन्मदाता सांग लोक हा लोबाई का ते लोबाई का ते संत तुकारामांच्या वडिलांचे नाव बोलोबा अंबिले होते मग ते जुने नाव आहे बोलोबा परत संत तुकाराम महाराजांनी कोणकोणते अभंग रचले आताच मी आता तुम्हाला म्हणून दाखवला हा सांग अम्मा सोयरे वनचरे पक्षी ही गाती नाही पक्षी ही सुस्वरे अडविती आणि अजून आपल्या समाजाला कोणत्या अभंगातून संत तुकारामांनी सांगितले जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोच साधू वडगावा पोरी तुमचं काही चितणी लागून नाही तुम्ही तिकडे जाऊन पाहिजे भूमी तू लहान असते तुम्ही एक ठेवले ठिकाणाचे खाले पण तू माझ्यापेक्षा मोठी होऊन जाते म्हणून तरी मारू शकता नाही अरे आता तुम्ही मोठ्या झाल्या मला सर्व मोठी मोठ्या मारणं लहान असते 4 महिन्याचे 2 महिन्याची संत तुकारामांनी 20व्या शतकामध्ये समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले होते संत तुकारामांनी 20व्या शतकात समाज प्रबोधनाचे कार्य आधी धरले होते किंवा कार्य सुरुवात केली होती नक्की का 17व्या शतकात आता एक कितवं शतक चालू आहे मग सांग बरं कितवं शतक चालू आहे आता अरे 24 वर्ष झालं शतक 100 वर्षाचं एक शतक असतं 20वं शतक चालू आहे अरे बाप्पा पहिलवाना आज जाऊ अरे मी लग्न आलो ना संत तुकाराम महाराजांनी समाज सुधारण्यासाठी समाजातून काय कायमची नष्ट करण्यासाठी नेहमीच आपल्या कार्यातून मार्गदर्शन केले संत तुकाराम दाब नको पण संत तुकाराम महाराजांनी समाज सुधारण्यासाठी समाजातून काय कायमची नष्ट करण्यासाठी नेहमीच आपल्या कार्यातून मार्गदर्शन केले अरे संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा संत तुकाराम महाराजांनी समाज सुधारण्यासाठी समाजातून करण्यासाठी नेहमीच आपल्या आज एक टाइम काय झाला
साडेचार जाय ना तू 7:30 बस ना खाले हा एक दांडी परत उद्याचा अभ्यास तुम्हाला द्यायचा बाकी आहे बरोबर हा उद्याचा अभ्यास लिहून घ्या वया आणले नाही तुम्ही हटकून नाही आणून राहिले तुम्ही वया पेन सुद्धा आणून नाही राहिले तुम्ही मजा घेऊन राहिले तुझ्या नाही पटतो आता थांबत पाहू दे तरीच थांब चालू आहे ना हा काहीच दाबू नको संत ज्ञानेश्वर माऊली हा राणी हा संत ज्ञानेश्वर माऊली इकडे पाय रे नको इथे चालू आहे अरे त्या ज्ञानेश्वर माऊलीला खूप ब्राह्मण तू सोडणार भाऊ दादा या जाणार भाऊ अरे तू काय चिलिंदर आहे रे बाबा तुम्ही हिला मार जाणार मग तू शिकव बाबा आम्हाला आम्ही बसतो शिकव मला शिकव मी बसतो आणि हा शिकव मला काय तुला मा बापाचं येतं झाड बघा अभ्यास म्हणजे मोबाईल तुका काय माऊली हा बरोबर आता संत तुकाराम महाराजांबद्दल आपण बोलले लिहिलं वाचलं ऐकलं बरोबर हा आता एक प्रश्न विचारू का बंद करतो हा सांग संत तुकाराम महाराजांचं नाव सांग पूर्ण तू सांग तुम्ही दाद्या चकोडा इकडे थोडीकडे जा गोदडे गोदडे सांगलं गोदडे सांगलं तुकाराम बोलोबा आंबिले समजलं का हा तुकाराम महाराजांचे शिष्याचं नाव सांगतो राणी तू खालीच कर तुला सगळं माहिती येईल अरे तुमच्या बरोबरची राणी बोरगी आहे ते पण 8वीले तुम्ही पण 11वीले अरे काय सांगलं मी ना शिष्यांचं नाव सांग तुकाराम महाराजांच्या सांग लवकर हा सांग रे काय नाव शिष्यांचं तू येल नव्हता मला निलोबा संत निलोबा शिवाजी महाराजचा विषय कमी का पुतळाबाई काय घनचक्कर लेकर झाले रे तुम्ही शाळेमध्ये सरायले का त्या सरच जाऊन दिवस पास करते म्हणून तुम्हाला धरून अरे कल विचून दे ना एक दिवशी तू जातो बा जाळ करू नका एवढा अरे तू बोल नको ना रे तू व्हिडिओ काढून राहिलाय ना आम्ही बोलताना कोणाले एक दिवशी काय करणार पडेल बोल यांच्या मायाबाबांनी गाडी बसवून पडेल आणि मग त्यांच्या दाखवून जाणार पडेल की तुमचे लेकरं बाबा किती मस्त उत्तर देऊन राहिले दीदी दीदी तोंड का नको घालू एक म्हणते मुळे वाचता येत नाही एक म्हणते मुळे दिसत नाही अरे तुमच्याच जात मधल्या पोरींची तू बंद कर चल्या किती मोठ्या नोकरीवर आहे मग मला नाव जाईन मी तू फोटो काढतोय ना घेऊ दे ना फोटो काढतोय तो काढू दे ना बाबा तो कोणाला लालू मी मग खाईन ना आता एक साथ खड़े हो हाँ उद्योग बनने के लिए तैयार हो एक साथ वंदने के लिए तैयार हो नमो तस्से भगवतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो सम्मा सम्बुद्धस्से बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु या दीदीनं बिघडवली वंदना